झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जो अरे वाह ठीक आहे। क्या बात आहे भाऊ। हाँ मला काय वाटतं अजून लोकांना बोलवायला होतं का मदतीला? अरे नाही मदत झाली असती ना, पटकन झालं असतं। अरे नाही रे आशू, आता सगळं झालंय आपलं तसं। हे बघ, मी वरण भात केलाय, लक्ष्मणनी आमटी केली आहे, चंदननी ते पालक पनीर केलंय आणि मी दही पण घेऊन आलोय कोशिंबिरीसाठी। ये. वा चला। दही आणलं आहे। अरे हे काय? अरे कधीपासून हे एवढंच टाकलंय? अहो नाही हो, झालंच ऑलमोस्ट। आता काय राहिलंय बाकी? अर्ध खाल्लं असशील। अजिबात अरे नाही। काय अजिबात नाही? हे बघ, ते मी बाजूला ठेव। ठेव बाजूला। हो हो। भाऊ बघा पुरी कशी टम्म फुगली मस्त। हो रे आशू, हा? खरंच। मी ना सगळ्यांना इम्प्रेस करणार आहे आता। आशू हा शिवाला नक्की आवडेल बर का? अरे काय यार, शिवाल नाही सगळ्यांनाच। अरे हो आशू, सगळ्यांना आवडतील, हा. पण सगळ्यात जास्त शिवाला आवडत। हो भाऊ हा पूर्वी पण आपण स्वयंपाक करायचो, हो पण काय कामावरून आलेलो असल्यामुळे ना आपली दमछाक झालेली असायची। खरंय, पण आज बघ ना आपण सगळे किती फ्रेश आहोत। हो. हा? भाऊ कोथिंबीर चिरून झाली। झाली का? येस। अरे वा। आज मी सगळ्यांसाठी अननसाचा शिरा करणार आहे। हा पण लक्ष्मण काका तुम्ही तर मला पायनॅपल आणायला सांगितलं होतं। आता कौतुक केलं ना भाऊ याचं? अरे त्यालाच म्हणतात जा घेऊन ये। ओके ओके। पण ना मस्त। बरं भाऊ, माझी कोशिंबीर आता व्हायला झाली आहे। म्हणजे आज अशी कोशिंबीर करतोय ना मी की सगळेजण नुसती कोशिंबीरच खातील। आणि आम्ही काय हे बनवलंय ते? नाही म्हणजे सगळेजण थोडी थोडी कोशिंबीर खातील। काय आशू, मजा येते की नाही? अहो मजा तर येते बाबा। है ना? अशी काय असतं ना, एखादी गोष्ट आपण केलेली नसली त्या कामाचा आपल्याला कंटाळा येतो, येतो। पण एकदा ते काम आपण शिकलो की मग आपण त्याच्यात रमतो। खरंय। ए काय नाही काय नाही। काय झालंय? काय झालं? काय नाही। ते बघ काय नाही। चला रे, पटापटा हात हलवा, चला येतील आता कधी। आजी मजा आली ना? आयुष्यातली संधी मजा आजच अनुभवली बघा मी। तुम्ही संधी जर मागे लागला नसता ना तर ती पाण्यातली घसरगुंडी त्याच्यावर मी खेळत नसते। मी म्हणाले होते ना मजा येणार, आली की नाही मजा? उगाच घाबरत होतीस। मग आई तुला कसं वाटतंय? ताई पण मला ना खूप मजा आली हा। म्हणजे मला इतकं मोकळं वाटतंय ना आता। सगळ्या पूर्ण वर्षाचा स्ट्रेस निघून गेला। आता मी एकदम फ्रेश। हो ऍक्च्युली मी पाहिलं की तुम्ही सगळे एवढे हॅपी होतात ना, नाही तर घरी नुसतं ते कामांमध्ये एकदम सॅड सॅड असतात। आई काय झालं तुला? काय बोलावं तेच कळत नाही। हवे असं घराबाहेर पडू ना, असं काहीतरी करू असं कधीच वाटलं नव्हतं। सीताई तुमचे ना मानावे तितके आभार कमी येते। खरं तर आज हे तुमच्यामुळे शक्य झाले आणि तुमच्या कुटुंबामुळे शक्य झाले आणि माझ्या शिवानी म्हणून। तिच्यामुळे तुमच्यासारखी देव माणसं आमच्या आयुष्यात आली। असं नाही बोलायचं, हा तुमचा मोठेपण आहे। सीताई अगदी खरं बोलते। अहो हे माहिती बी नव्हतं की असली काहीतरी मजा असते, हे समजत असतंय। त्यांचं वय बी नव्हतं, त्यांचा बाबा गेला ते कळायचं। घरच्या समत्या जबाबदाऱ्या पडल्या, त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली ना कळलंच नाही ही अशी काहीतरी मजा असते, पोरासनी मजा द्यायची असते। पण आज तुमच्यामुळे ही मजा आम्हाला भोगायला मिळाली, म्हणजे अनुभवायला मिळाली हो ही मजा समधी। आणि तुम्ही बी म्हणजे असं आमासनी। आजी एकदम बस, असा विचार सुद्धा करायचा नाही।
आजी तुम्हाला सांगू का, प्रत्येकाचं ना काहीतरी पुण्य असतं आणि त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला सुख येतच. आणि तुम्ही खूप पुण्य केलं असं मला वाटतंय. ती पुण्याई आमची शिवामुळे आहे. काय ग बाई आजी, तुमच्या पुण्यात माझं काहीच नाहीये का? अगं असं काही नाहीये का? आहे. आमचं आता जे काही आहे ना ते तुमच्या दोघींचंच आहे. खरंच सगळं खूप छान झालंय. म्हणजे मला वाटलं होतं ना त्यापेक्षाही छान झालं. पुऱ्या तर मला एवढ्या आवडल्यात, म्हणजे एकदम असे खुशखुशीत झाल्यात आणि मला आवडतात तशा झाल्यात खरंच. थँक्यू. मी केलंय. ऐक ना, यापुढे ना पुऱ्या नेहमी तूच करत जा. मला करून द्या, मला खूप आवडेल. बनवतो ना. ए डंबो, माझ्यासाठी पण बनवायच्या नाही तो फक्त वहिनीसाठी बनवशील बघ, आधीच सांगते. विचार करण्यात येईल. कुचकाचे हजार नको बनवू माझ्यासाठी. हे आमटी कशी झाली आहे? कुणाला विचारतोयस तू? उर्मिला, आमटी कशी झाली आहे? मला वाटलंच होतं की आमटी तुम्हीच केलीये म्हणून. इतकं सगळं छान झालंय ना आमटीमध्ये, म्हणजे तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे, मस्त झालं. या बात आहे, लक्ष्मण. पैकीच्या पैकी. एकदम. सीता, उर्मिलाने आता काहीतरी सांगितलं बघ, तसं तूही सांग. तुम्ही काय केलंय ह्यातलं? असं नाही असं काय. अगं, असं काय करते? भात आणि वरण मीच तर केलंय. हो. छान झालं. अरे ओ अगं दिव्या, नुकत्याच होऊ घातलेल्या एका पालकानं पालक पनीर केलं. छान उत्तम. समद्या पुरुषांनी जो काही स्वयंपाक केलाय का नाही आज, तो एकदम मस्त केलाय. म्हणजे आम्हा बायकांना बी इतकं झकास करायला जमणार नाही, एवढा उत्तम केलाय बघा समद्याने स्वयंपाक. थँक्यू. हे आज सगळा असा बेत करण्याचं कारण असं होतं की आम्हाला एकदा किचन मध्ये काम करून बघायचं होतं. सो आम्ही ते केलं. नाही मी असं कधीतरी नूडल्स वगैरे करतो, पण त्या 2 मिनिटात होतात ना. असा साखर संगीत स्वयंपाक पहिल्यांदाच केलाय. आणि हा स्वयंपाक करून आम्हाला लक्षात आलं की दिवसभरात आमचं कंबरडं मोडलंय जाम. त्यामुळे काय, तुम्ही बायका आहात ना, तुम्ही खूप महान आहात, तुम्ही खूप कष्ट करता. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आशू, आम्हा बायकांना ना या मेहनतीचं कधी काहीच वाटत नाही. तुम्ही जेवलात, त्याचं कौतुक केलं की मेहनत फळालाय. आज तुमची मेहनत फळाला आली बरं का. वा थँक्यू. खरंच आमची मेहनत फळाला आली. पण तुम्ही आता छान जेवून घ्या आणि मग तुम्ही सगळ्याजणी आराम करा. आणि काय, तुम्ही जेवल्यावर आम्ही जेवणार आहोत, त्यामुळे पटकन जेवा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज